नया अंधुरा येथील शेतकऱ्यांचं रस्त्यासाठी बेमुदत उपोषण सुरू। अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यात ग्रामहता लघु पाटबंधारे विभाग अकोला यांनी कारंजा रमधरण बॅबेजचं काम केलं। बॅबेजमुळे कारंजा नया अंधुरा येथील शेतकरी यांना शेतात जाणं येण्याकरता असणारा रस्ता पाण्याखाली गेलाय। त्यामुळे शेतकऱ्यांना शेती मशागत व शेती कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय। यावर तोडगा न निघाल्यास दिनांक 27/3/2025 पासून धरणाच्या भिंतीजवळ बेमुदत उपोषण करण्याचा इशारा येथील शेतकऱ्यांनी दिला। त्यावर कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आली नसल्याने शेवटी कारंजा रमजानपूर नया अंधुरा येथील शेतकरी यांनी उपोषण सुरू केलं। उपोषण करताना शेतकरी रामराव नागे, सोपान तायडे, देवीदास बोळे, संजय तायडे, बलदेव तायडे, पवन नागे, ज्ञानदेव कोगदे, सागर तिसरे, ज्ञानदेव भोजने, सारंगधर नागे, पुरुषोत्तम तायडे, एकनाथ तायडे, आत्माराम कोगदे, दत्ताधन व सर्व शेतकरी उपोषण ठिकाणी उपस्थित आहेत। आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष मोरे, बाळापूर, अकोला। जे कारंजा रमजानपूर व नया अंधुरा या दोन्ही गावामध्ये जे धरण झालेलं आहे, हे धरण होऊन जवळपास 7-8 वर्ष कंप्लीट होऊन झाले, पण अजून उर्वरित जे बाकीची जमीन उरलेली आहे त्या जमिनीसाठी जायला शेतकऱ्याला शेत रस्तेच नाहीत, असं हे शासन आहे। मग आज लोक तुम्ही कोणा रस्त्याने चालता? आज लोक आम्ही एकमेकाच्या वावरातून कसंही पळवाट करून जाव की प्रेमानं, पण डोक्यावर माल देणे आणणे, बैल बंडीचा आवताचा रस्ताच बंद होता। तर या पुढाऱ्याच्या कोणाचंच काही लक्षात नव्हतं आजपर्यंत। या अगोदर काही निवेदन वगैरे दिले? निवेदन जवळजवळ 10 वर्षापासून निवेदन चालू आहे। रणजित पाटील पालकमंत्री असताना त्यावेळेसपासून, त्याच्यानंतर फडणवीस साहेबाचे 5 वर्ष गेले, डबल आता शिंदे साहेबाचे गेले, अधिक डबल फडणवीस आले। काय हे सरकार स्थापन कशाला करता?